या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहा। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मा। कर्मफलेशगृह हे मितवाक्य देवोत्तरी संस्था आज 106 वर्षापासून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत अग्रेसर आणि यशस्वी अशा प्रकारची भूमिका पार पाडते आहे। त्या श्री शंकरराव शिक्षण संस्था करंजगाव आणि अंतर्गत असलेल्या सर्व विद्यालयांच्या वतीने आयोजित स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब पुनाद यांचा स्मृती समारोह आणि या स्मृती समारोहानिमित्त जमलेली सगळे पाहुण्यांनी मानली आहे। विलंब समारंभाला का होईना, कारण अतिथी या शब्दाचा अर्थ आहे की ज्यांना काळवेट असतो। माननीय प्रवीण पंत या ठिकाणी उपस्थित झाले आणि लगेच कार्यक्रमाला या ठिकाणी वेग आला। या ठिकाणी या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहोत आणि आजच्या तारखेमध्ये दिनांक 19 ऑगस्ट रोजी स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेबांचा स्मृती समारोह आपण प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी साजरा करतो। समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष संदीप पंतप्रधान, निमंत्रित पाहुणे माननीय श्री प्रमोदपंत बोर्डे, माननीय आमदार प्रवीण पंत तायडे, माननीय श्री हाडोडे साहेब, सौभाग्यवती संगीताताई शिंदे, कार्यकारिणीचे सर्व सभासद मंडळी, पदाधिकारी मंडळी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, व्यवस्थापक, त्याचप्रमाणे शाळा समिती सदस्य, संस्थेचे सदस्य, गावातील मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, निमंत्रित मंडळी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि माझ्या विद्यार्थी दरवर्षीला स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेबांच्या स्मृती दिनाचा समारंभ या ठिकाणी मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो। गेल्या 28 वर्षापासून या समारंभ पाहतोय, अनुभवतोय। आज आपल्या समारंभाला उपस्थित असणारे प्रवीण पंत तायडे, विद्यमान आमदार, हे आमच्याच शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत। जनाबाई नाथे विद्यालय काकडा आणि जनाबाई नाथे विद्यालय काकडा या ठिकाणी ज्युनियर कॉलेजला 21 वर्ष त्या ठिकाणी होतं। प्रवीण तायडे नाव ऐकलेलं आहे, भेटीचा प्रसंग आता येतो। आज अत्यंत महानंतर आणि पवित्र दिवस पाडावा लागेल, ज्या ठिकाणी पुण्यवान आपले आपला दिवस होतो। डॉक्टर पंजाबराव
देशमुख, कर्मयोगी संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील या पुण्यविष्णू लोकांच्या रांगेमध्ये स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब उमारांचं नामांकन करण्यामध्ये कारण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एवढं महनीय आणि महत्वाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम विद्यते या जगामध्ये, या भूतलावर, या ब्रह्मांडामध्ये ज्ञान एवढी खाणं पिणं उठणं बसणं झोपणं हे सर्वांनाच नको आहे जगात प्राणी मात्रांना, पण मनुष्यता जी आहे विचारशक्ती आहे. म्हणून या ज्ञानाला प्राधान्य देऊन भाऊसाहेबांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा पोचवली. त्यांच्याप्रती कृतज्ञता अर्पण करण्यात त्यांच्या ठिकाणी समर्थन व्यक्त करणं हे आपलं पहिलं कर्तव्य नव्हे. भाऊसाहेबांनी जी स्वप्न पाहिली, जे कार्य कर्तृत्व गाजवलं, आमदार होते, खासदार होते, परंतु शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी जी जाणीव ठेवली आणि ती कर्तव्य भूमिका या ठिकाणी पार पडली. म्हणूनच ते मोठे झालेलं आहे. विमोह त्यागुणी कर्म फलांचा जाणून सिद्ध होई कार्य. विमोह त्यागुणी कर्म फलांचा सिद्ध होई कार्य. कर्तव्याने घडवून माणूस जाणून पुरुष. अशा प्रकारचं कृष्णाने अर्जुनाला फक्त केलं नाही, तुम्हाला मला यावर प्राणी मात्रांना सर्वांना केलेलं आहे. आणि भाऊसाहेबांचं मोठेपणी याद आहे की त्यांच्या ठिकाणचं नेतृत्व, त्यांच्या ठिकाणचं नेतृत्व पहा आणि त्यांच्या ठिकाणचं कर्तृत्व पहा. संस्थेचा सर्वोच्च अशा प्रकारचा आज 106 वर्षामध्ये साध्य झाले. जे युवचं रोपटं या ठिकाणी लावल्या गेलं ना, त्याचा महावृक्ष झाला आहे आपला कीर्तिगंध. या मला सांगितलं पाहिजे की या शाळेमध्ये, या शिक्षण संस्थेमध्ये, संस्थेंतर्गत चालणाऱ्या शाळांमध्ये अत्यंत गरीब, आदिवासी, ग्रामीण अशा प्रकारचे विद्यार्थी शिक्षणाला येतात. काय येतात? पूर्वीला सगळे यायचे, सगळ्या जाती धर्माचे लोक यायचे. कॉन्व्हेंट संस्कृतीचं जे एक बोकाळलेलं रान आहे, त्याचा एक वाईट परिणाम आमच्या शिक्षण संस्थेवरती आणि शाळांवरती झालेला आहे की चांगले अशा प्रकारचे गलनट्ट आणि ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे असे लोक कॉन्व्हेंट संस्कृतीकडे उठल्या गेले, शहराकडे उठल्या गेले. आणि आमची जी शाळा आहे, आमच्या ज्या संस्था आहे, आदिवासी, ग्रामीण आणि ज्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे अशा प्रकारचे लोक या ठिकाणी येतात. या गरिबांच्या मुलांकरता आम्ही छटतो आहे, प्राणपणानं आम्हाला जे करता येईल तेवढं करतो आहे आणि आम्हाला जेवढं न्याय त्यांना देता येईल तेवढा देतो. या संस्थेप्रती अनेकांचा सद्भाव राहिलेला आहे, या शाळेप्रती अनेकांचा सद्भाव राहिलेला. प्रवीण भाऊ तायडे यांनी अत्यंत उदार अंतःकरणानं आम्हाला डिजिटल क्लासरूम, त्याचप्रमाणे क्रीडांगण विकास निधी शासनाकडून प्राप्त करून दिला. आपल्या संस्थेच्या 4 शाळांना हा निधी प्राप्त करून. सभापती शिंदे ताईंचा सुद्धा फार मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे. आमची फाईल परतच यायची. एक वेळ अशी होती की आमदार साहेबांनी शिफारस पत्र सुद्धा आम्हाला दिलं नाही म्हणून फाईल रिजेक्ट. एवढं मोठं वास्तव आहे हे जगामधलं. असं प्रवीण भाऊंनी कृपा केली, संगीताताईंनी आम्हाला बरदास्त दिला आणि या वर्षीला 4 शाळांचे फाईल आपले सँक्शन झाले क्रीडांगण विकासाकरता. ही अत्यंत आनंद. अरे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठान पाहिजे, समर्पणशीलता पाहिजे, कुठेतरी श्रद्धा पाहिजे असते, विश्वास पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक वेळेसला वर्गण्या करावं लागतात, प्रत्येक वेळेसला किस्सा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये जर हे काम भाऊंनी अशा प्रकारची एक विनंती आजच्या या भाऊसाहेबांच्या दिनाच्या निमित्तानं करतो आणि प्रास्ताविक लांबलेले असताना 2 शब्द या ठिकाणी थांबवतो आणि सर्वे मंत्राने पश्यंतु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. भाऊसाहेबांच्या नावाची विनम्र श्रद्धांजली समर्पित करतो. धन्यवाद. जय महाराज. कर्मफळांची त्यांनी त्यांच्या कार्यरूपाने ते जिवंतच असतात. डॉक्टर भाऊसाहेबांची स्मृती सदैव आज आपण भाजपा
शिक्षक सेन पश्चिम विदर्भ राज्याध्यक्षा शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य या आपल्याला संस्थेचे अध्यक्ष संदीप सोनार यांना सांगते मी सगळ्यांसमोर की तुमच्या शाळेमध्ये जेवढे प्राचार्य म्हणजे मुख्याध्यापक शिक्षक जे संचालन करतात आहे प्रत्येकामध्ये खरोखर कौशल्य आहे आणि ते तशी तुम्ही टिपून मोठी घेतलेली आहे आणि त्यामुळे एवढे विद्यार्थी दिसतात. धन्यवाद. शिक्षणाची गरज